रक्षाबंधन म्हणजे फक्त रेशीम धागा नाही आहे, तो असतो भावनेचा, आठवणींचा आणि विश्वासाचा धागा. पण जेव्हा मनात राग, गैरसमज आणि अबोला भरतो, तेव्हा तो धागा तुटत तर नाही, पण झिजतो मात्र नक्कीच. ही कथा आहे अशाच एका झिजलेल्या नात्याची आणि त्याला परत एकत्र गुंफण्याची. स्नेहल आणि संचित एक सर्वसाधारण कुटुंबातील भावंड. स्नेहलचं यथावकाश लग्न झालं. सुरुवातीचे दिवस चांगले गोडी गुलाबीने गेले. अमर, स्नेहलचा पती, त्याला अचानक बिझनेसमध्ये लॉस झाला आणि सासू सासऱ्यांनी सगळा दोष स्नेहलच्या डोक्यावर ठेवला. स्नेहलच्या पायगुणामुळे अमरला लॉस होतोय असं गृहीत धरून त्यांनी तिला छळायला सुरुवात केली. आणि याचा कळस म्हणजे त्यांनी तिला बळजबरीने भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला लावला आणि तसं नाही केल्यास तिला घटस्फोट द्यावा लागेल अशी धमकी दिली. यामुळे दोन्ही परिवारामध्ये दुरावा आला आणि बहीण भावाच्या नात्यात अबोला. स्नेहल मनाला खात गेली. प्रत्येक रक्षाबंधन ती रडतच काढत गेली. आता 4 वर्षानंतर आज पुन्हा रक्षाबंधनचा दिवस आलाय. इकडे स्नेहल आणि तिकडे संचित दोघेही जण तोंड पाडून बसलेले होते. अमरला तसं दररोजच आपल्या आईवडिलांच्या कृत्याचा पश्चाताप व्हायचा, पण तो कधी बोलून दाखवत नसे. परंतु दरवर्षी रक्षाबंधनला तिचा रडवलेला चेहरा देखील त्याला बघवत नसे. इकडे संचितची बायको मनीषासुद्धा नवऱ्याला दुःखी पाहून तिळतिळ तुटत होती. मग अमरने यावर्षी एक पाऊल उचललं आणि त्याने स्वतःहून संचितला फोन लावला. पहिला फोन उचलायला त्यांनी टाळाटाळ केली, परंतु दुसऱ्या वेळी त्याने धीर धरून फोन उचलला. अमरने सर्वात आधी सॉरी बोलून स्नेहलच्या मनाची व्यथा त्याला सांगितली. त्याचं बोलणं ऐकून संचितच्या मनाचा मात्र बांध फुटला होता आणि तो रडतच राहिला. मनीषा मागून सगळं शांतपणे ऐकत होती. आता मात्र ती त्याच्यापुढे खंबीरपणे उभी राहिली. तिने संचितच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि ती अमरला बोलली, भाऊजी वंस कुठे आहेत? बिचकतच अमर बोलला, ती घरी आहे, मी बाहेर आहे, तुम्ही त्यांना घेऊन या, बाकी बघू पुढे. तिच्या एवढ्याशा त्या वाक्याने तो धास्तावला होता, पण हिम्मत करून तो स्नेहलला तिच्या माहेरी घेऊन गेला. भावा बहिणीने एकमेकांना बघून कडकडून मिठी मारली. मागच्या सगळ्या रक्षाबंधनाची कसर निघत गेली. मग भानावर येऊन स्नेहलने संचित आणि मनीषाची माफी मागितली. मी घेतलेला हिस्सा लगेच तुमच्या नावावर परत करतो असे म्हणत अमरने तिचं वाक्य पूर्ण केलं. आता देवाच्या कृपेने आमचं सगळं चांगलं सुरू आहे, बिझनेसही चांगला चालू आहे. आता मात्र मनीषा तिथे पुढे सरसावली आणि म्हणाली, भाऊजी, बहिणीला दिल्यावर कधी कमी पडत नाही. त्यांच्या आशीर्वादाने आज आमचंही सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि जे त्यांना दिलं आहे ते आज न उद्या त्यांना द्यायचंच होतं. हे सगळं दृश्य पाहून स्नेहलच्या आईवडिलांना आपल्या जावई आणि सुनेचा अभिमान वाटला. नंतर दोन्ही बहीण भावांनी रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पाडला. अमरच्या त्या कृत्याने शिकवलं की नाती टिकवण्यासाठी नेहमी मोठंच पाऊल उचलावं लागतं असं काही नाही आहे. कधी कधी फक्त एक माफ कर एवढं सुद्धा पुरेसं असतं. पैसा, प्रॉपर्टी, अहंकार हे सगळं क्षणिक असतं, पण भावनांनी बांधलेलं नातं हेच खऱ्या अर्थाने कायमचं असतं. रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी नाही आहे, तर ती त्या धाग्याची आठवण आहे की आपण एकमेकांसाठी आहोत. अगदी भांडण, गैरसमज आणि अंतर असेल तरी देखील. तुम्हाला ही कथा आणि हा विचार आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका.